शब्दसंपत्तीचे खूळ. 41. आपल्यातील जुन्या शब्दांनी शक्य तितके काम भागवावे या म्हणण्यावर पुष्कळदा असे विचारण्यात येते की उपानह, जोडा इत्यादी जुने शब्द असताही शू शब्द वापरण्यात आल्याने हानी कोणती? त्याने शब्दसंपत्ती वाढते. पण याच दृष्टीने पाहिले तर मग आजकाल इंग्रजी शिकलेले लोक शिष्टपणाची भाषा समजून वाईफ सिक आहे म्हणून जे पाहुण्यास सांगतात तेही क्षम्यच म्हणावे लागेल. कारण पत्नी, अर्धांगी, बायको, मंडळी, कुटुंब इत्यादी वाट्टेल तितके संस्कृत प्राकृत शब्द मराठीत असताही तो कुटुंबास वाईफ म्हणून जे नवीन नाव देतो त्याने तदर्थक शब्दसंपत्ती वाढते असेच म्हटले पाहिजे. इतकेच काय, पण बाप, पिता, वडील, जनक इत्यादी शब्दात सोडून फादरनी गेस्टना रिसीव्ह केले म्हणून सांगणारी पोरेही फादर, मदर, सिस्टर इत्यादी शब्द भाषेत आणून मराठीची शब्दसंपत्ती वाढविण्याचे महत्कार्य करीत आहेत असे म्हणावे लागेल. त्याही पुढे एक पाऊल टाकून असेही म्हणता येईल की उत्तरेकडचे हिंदू बापास सभ्यपणाचा शब्द म्हणून उर्दू वालिद शब्द लावितात, ईश्वरास मालिक म्हणून लिहितात, तेही शब्दसंपत्ती वाढवित आहेत. तर मग पिता, बाप, वडील, जनक आणि संस्कृतातील अनेक तदर्थक शब्दास सोडून शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी उर्दू वालिद व इंग्रजी फादर शब्द वापरूनच का थांबा? आपल्या मराठीत जर्मन, फ्रेंच, बुशिटो, अंदमानीज इत्यादी सर्व भाषातून बापास जितके शब्द असतील तितके सर्व पाळीपाळीने व लहरी लहरीने उपयोगात आणून आपल्या पितृचरणी त्यांची माला आपण का करू नये? असला दिग्विजय करून तो कारभार जर आपण एखाद्या राघूप्रमाणे आपल्या भाषेच्या भांडारात ओतू लागलो तर त्याने शब्दसंपत्ती वाढेल, परंतु तो शब्दरत्नाकर आपल्या भाषेचा न राहता जगाच्या भाषेचा एक नवा धेडगुजरी कोश काय तो होईल. घराची मर्यादा वाढविण्याकरता सर्व भिंती पाडून टाकून ते खूप विस्तृत होत आहे म्हणून स्वतःचे अभिनंदन करून घेणाऱ्या वेड्या धन्यासारखेच भाषेत भरमसाठ उर्दू व इंग्रजी शब्द घुसडणाऱ्या शब्दसंपत्ती वर्धकांचे समाधान फारच हास्यास्पद आहे. अगदी नवीन आणि ज्यांना भाषेत शब्द नाहीत किंवा शोधिता येणे अशक्य आहे तेवढ्या पदार्थाचे वाचक शब्द मात्र परक्या भाषेतून घ्यावेत आणि घेतलेले तसेच ठेवावेत. बाकी केवळ शब्दसंपत्ती वाढविण्याकरता म्हणून आपले जुने शब्द भाषेत घुसू देणे वा घुसलेले टिकू देणे चुकीचे आणि भाषेच्या प्रकृतीस आणि स्वाभिमानास हानिकारक आहे. काही उदाहरणे. पहिला वर्ग. या कसोटीने आता आपल्या भाषेत घुसून बसलेल्या उर्दू शब्दांची थोडीशी परीक्षा करू. प्रथमतः ज्या शब्दाला आपल्या भाषेत यथार्थ प्रतिशब्द असूनही ते लुप्त होत चाललेले आहेत म्हणून ज्यांचा उपयोग आपण व्यवहारात नसला तरी लेखात आणि व्याख्यानात त्वरित बंद केला पाहिजे, त्यातील काही प्रतिशब्दांसह खाली दिले आहेत. मजलिस-ई-आम बरोबर लोकसभा. म्हणजे ही केवढी खेदाची गोष्ट आहे की ग्वाल्हेर सारख्या मराठी संस्थानात नुकतीच जी प्रातिनिधिक सभा स्थापन झाली आहे तिचे नाव हिंदी व मराठी प्रजेस तर काय, पण त्रयस्थ मुसलमानी प्रजेसही कळणे कठीण अशा अगडबंब परकी शब्दाने ठेवले जावे. उर्दू शब्दात काही विशेष डौल व गांभीर्य आहे ही खुळी कल्पना या चुकीचे मुळाशी आहे. मराठी शुद्धीकरणाने उर्दू शब्दांकडे परकीय दृष्टीने पाहण्याची सवय मराठी लोकांस लाविली तरीही पुष्कळच कार्य झाले असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. लोकसभा, प्रजासभा ही नावे सोडून मजलिस-ई-आम हे नाव ठेवणे स्वाभिमान शून्यतेची पराकाष्ठा आहे. रजा म्हणजे निरोप, अवधी, सुट्टी. कैफियत बयान म्हणजे आत्मसमर्थन, वक्तव्य. जबरी संभोग म्हणजे बलात्कार, बलसंभोग. इसम म्हणजे मनुष्य. कोम म्हणजे भ्रतार. उदाहरणार्थ पार्वती कोम महादेव नारकर अशी स्त्रियांची नावे लिहिण्याची पद्धत निंदनीय आहे. पार्वतीबाई भ्रतार, महादेव नारकर असे लिहावे. मालक म्हणजे धनी. जमीन आसमान म्हणजे आकाश पाताळ. हवामान म्हणजे ऋतुमान वा वायुमान.
आता ही आनंदाची गोष्ट आहे की कित्येक पत्रकारांनी हवामान शब्द सोडून ऋतुमान शब्द व्यवहृत करण्यास आरंभ केला आहे. शिवाय म्हणजे विना, व्यतिरिक्त आणखी, खबरदारी म्हणजे सावधानता. वर दिलेली काही उदाहरणे अशा परकी शब्दांची आहेत की ज्या अर्थाचे आपले जुने शब्द अजून अगदी मृत झालेले नाहीत किंवा व्यवहारात आणले तर सहज समजण्यासारखे आहेत. म्हणून या आणि असल्या उर्दू वा इंग्रजी परकीय शब्दांच्या ठिकाणी निदान लेखातून वा व्याख्यानातून हे आपले प्रतिशब्द किंवा याहून यथार्थ कोणास सुचत असतील तर ते आपण एकसारखे निग्रहाने वापरीत राहिले असता ते मरणासन्न स्वकीय शब्द पुन्हा सहज रूढ होतील. या प्रकारचे उर्दू शब्द काढून टाकले असता मराठीची मोठी हानी होईल म्हणून भलतीच भीती वाटण्याचेही काही कारण नाही. कारण या एकाका अर्थी आपल्या भाषा भांडारात 4-4 शब्द मिळू शकतील. क्वचित एखाद्या शब्दात विशिष्ट खोच असेल तर ती सवयीने आपल्या शब्दातही लवकरच व्यक्त होऊ शकेल. दुसरा वर्ग. आता दुसरा वर्ग अशा उर्दू वा परकीय शब्दांचा आहे की ज्यांनी आपल्या तदर्थक जुने शब्द पार मारून टाकले. अशा शब्दांचे पुनरुज्जीवन वरील शब्दांच्या पुनरुद्धाराहून कठीण आहे, परंतु म्हणूनच ते अगदी अवश्य केले पाहिजे. या प्रकारच्या परकीय शब्दांना काही एक विशेष जोर किंवा खोच नसून ते आपल्या अजागळपणाचे स्मारक म्हणूनच काय ते रूढ झालेले आहेत. अशापैकी काही देतो. हजर म्हणजे विद्यमान आणि उपस्थित. हवा म्हणजे वायू. हवा पाणी म्हणजे जलवायू. जखम म्हणजे घाव किंवा व्रण, क्षत. जखमी म्हणजे घायाळ, विक्षत. तयार म्हणजे सिद्ध किंवा सज्जता, सिद्धता. पूर्वतयारी. हा अजागळ शब्द किती कटू आहे. म्हणजे पूर्वव्यवस्था किंवा प्रवेशेच्छ. कारकीर्द म्हणजे राज्यकाल, सत्ताकाल किंवा आयुकाल. शिफारस म्हणजे अनुरोध किंवा प्रशंसा. जाहीर म्हणजे प्रसिद्ध. जाहिरात म्हणजे विज्ञापन, प्रासिद्धिक, प्रसिद्धीपत्र. खात्री म्हणजे निश्चिती, प्रतीती किंवा प्रत्यय. पारिग्राफ म्हणजे छेदक. हवामान म्हणजे ऋतुमान. हवापालट म्हणजे वायुपालट. जबाबदारी म्हणजे उत्तरदायित्व. जबाबदार म्हणजे उत्तरदायी किंवा दायी. सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र. असे आणखी बरेच परकी शब्द सुचवता येतील की ज्यांना दिलेले प्रतिशब्द बहुतेक मराठी वाचकास गंमत वाटेल इतके नवखे आहेत. हवामान हा शब्द रुचतो जशी व्यसनी मनुष्यास अफूक कडू लागत नाही, परंतु ऋतुमान किंवा वायुमान शब्द नवखा वाटतो. पण तो वापरू लागण्याचा अवकाश की 1-2 महिन्याच्या आत तो महाराष्ट्रभर शिक्षितातून नि अशिक्षितातूनही प्रसृत झालाच म्हणून समजावे. हे फार कठीण आहे अशी शंका असणाऱ्यांनी केवळ इतकेच ध्यानात ठेवावे की हेच उर्दू आणि परकी शब्द हिंदीनी बंगालीत प्रचलित होते, परंतु 4-5 वर्षाच्या आत तिकडील लेखकांनी निग्रहाने स्वकीय शब्द वापरण्याचे व्रत धरिताच आज त्या दोनही वाङ्मयात आम्ही वर दिलेले प्रतिशब्द अगदी रूढ होऊन आता लोकांच्या बोलण्यातही रुळू लागलेले आहेत. वरील उर्दू शब्दास आम्ही आपल्या हिंदी बंगाली बांधवांनी व्यवहार केलेले प्रतिशब्द सहेतुकता दिले आहेत, कारण की एका अर्थी एकाच शब्दाचा व्यवहार हिंदू भाषातून जितका वाढेल तितका राष्ट्रभाषेच्या प्रचारास उपकारक होईल. दुसरी गोष्ट ही की आम्ही उर्दू शब्दास व परकी शब्दास मराठीतून काढून टाकण्याची चळवळ नुसती सांप्रतच्या लेखातूनच करीत नसून बंदिवासात होतो तेव्हापासून आजपर्यंत शेकडो लोकांस तशी सवय लावीत आलो आहोत. विद्यार्थ्यापासून ते विद्वानापर्यंत ज्या शेकडो स्त्री पुरुषांनी हे व्रत अंगीकारले आहे त्या सर्वांचा हाच अनुभव आहे की पहिल्या महिन्यात सरासरी त्रास वा कठीणपणा वाटतो, पण पुढे या स्वकीय शब्दांचा इतका परिचय होऊन जातो आणि विदेशी शब्द मराठीत घातले असता कानास इतके कडू लागतात की ते योजू म्हटले असता योजवत नाहीत. कठीणतेविषयी इतकी आठवण सुद्धा शंका निवृत्ती करील की ज्या आमच्या तोंडी हे परकी शब्द
इतक्या सहज आणि इतक्या पक्केपणाने रुळले, त्या आम्हास स्वकीय शब्दही सवयीने तितकेच परिचित व्हावयास कठीण का जावे? निदान इतके झाले म्हणजे पुरे आहे की हे परकी शब्द त्या भावनास व्यक्त करणारे जे एकमेव साधन होऊन बसले आहेत, ते तसे न राहता आमचे जुने स्वकीय आणि भाषा प्रकृतीशी सुसंवादी असलेले शब्दही त्यासह व्यवहारात आणि लेखात रूढ व्हावे. उर्दूचा डोईजडपणा. 44. या उर्दू शब्दांचा डोईजडपणा आज भाषेस किती नडत आहे याचा उल्लेख मागे केलाच आहे. तरीही विशेषतः कवितेत तो किती नडतो याचे आणखी स्पष्टीकरण करू. तयार किंवा हवा हा शब्द काही केल्या अभिजात मराठी कवितेत बसत नाही, सुसदृशपणे शोभत नाही. भीमसेन रणांगणात हजर होता हे वाक्य गद्यात जरी कोणाचे कानास एखाद्या अभिजात वृत्तात घालता येणे अशक्य होते. उदाहरणार्थ, फौजेची यादी कर, कृष्ण म्हणे ठेव त्यावरी नजर, दोस्ता भीमबहादूर येऊन होईल शीघ्रची हजर. ही आर्या पहा. बरे, हजर, यादी, तयार हे शब्द गाळून जर तो भाव व्यक्त करू म्हटले तर तदर्शक संस्कृतोत्पन्न जुने शब्द पार ठार झाल्याने तो व्यक्त करणे सोडून द्यावे वा पर्यायाने व्यक्त करणे भाग पडते. इतकी भाषेची परवलंबिता असणे केवळ लज्जास्पद आहे. आणि जर हिंदी आणि बंगालीमध्ये या शब्दांचे बंड मोडून काढून वर दिलेले प्रतिशब्द 2-4 वर्षात अगदी रूढ करता आले तर आपणास ते का करता येऊ नये? आपल्या या भगिनी भाषेतील तदर्थक प्रचलित स्वकीय शब्द आपण का वापरू नयेत? जर कोणास वर दिलेल्या प्रतिशब्दाहून अधिक सुटसुटीत, परिचित आणि यथार्थ स्वकीय शब्द सुचले तर अर्थातच ते आम्हीही आनंदाने स्वीकारू. गमतीची प्रतिक्रिया. स्वदेशी शब्दही विदेशी भासतात. 45. मागे सांगितलेच आहे की मराठी शुद्धीकरणावरील पहिला लेख प्रसिद्ध झाल्यापासून महाराष्ट्रीय शिक्षित वर्गात या विषयाची चर्चा सुरू झाल्याने शब्द पारखून घेण्याची नवीन प्रवृत्ती उत्पन्न झाली आहे. जेथे शब्द स्वदेशी किंवा विदेशी आहे ही शंकाही उत्पन्न होत नसे, तेथेच आता शब्द समोर येताच तो कुठला आहे याची चर्चा सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत होताना आढळून येते आहे. या प्रवृत्तीने व्युत्पत्तीशास्त्राकडे पुष्कळांचे लक्ष सहज आकर्षिले गेले, परंतु त्यायोगे एक साहजिकच गमतीची प्रतिक्रिया उत्पन्न झाली. चांगल्या विद्वान गृहस्थातही या विषयाची चर्चा चालताना कित्येक शुद्ध स्वदेशी शब्दही उर्दू म्हणून लेखले जाऊ लागले. यावरूनच आजपर्यंत शब्दांच्या व्युत्पत्तीकडे लेखक वर्गाचेही किती दुर्लक्ष होतं हे उघडकीस येते. जो शब्द उर्दूमध्ये असतो तो विदेशी अशी साधारण कसोटी पुष्कळजण लावताना आढळतात. पण हा भ्रम आहे. आम्ही मागे उर्दूच्या उपपत्तीचे चर्चेतच सांगितले आहे. वर्तमानपत्रातून आमच्या लेखातही किती उर्दू शब्द घुसले आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करीताना केसरीतल्या आणि इतर वृत्तपत्रातल्या लेखकांनी स्वारी, वगैरे, माहिती, बाजू, सक्त, बातमी, चौकस, जादा, ठराव, करार, गरम इत्यादी शब्दासही उर्दू म्हणून निवडले आहे आणि या शब्दास प्रतिशब्द द्या म्हणून आम्हास आव्हान दिले आहे. असल्या अजाण आव्हानास इतकंच उत्तर पुरे आहे की हे सर्व शब्द शुद्ध संस्कृतोत्पन्न आहेत. अश्वारोही या शब्दापासून स्वारी, वर्ग शब्दापासून वगैरा म्हणजे पंजाबी आणि वगैरे, माहीत शब्दापासून माहिती, भुजा शब्दापासून बाजू, शक्त शब्दापासून सक्त, वृत्त शब्दापासून बित्तम बातमी, चौ वा चतूच्या रूपापासून चौक, चौकशी, चौकस किंवा चौकडा, जायान आणि ज्येष्ठ शब्दापासून जास्त, जादा, स्थिर वा स्था या शब्दापासून ठरणे, ठराव, क्रू म्हणजे करणे शब्दापासून करार, घर्म म्हणजे हिंदी घाम म्हणजे ऊन पासून गरम अशी या शब्दांची व्युत्पत्ती आहे. त्याचप्रमाणे खाना, दान, बे हे प्राकृत प्रत्ययरूपी शब्द मूळ संस्कृत शब्दापासून वा प्रत्ययांपासून आलेले आहेत. ज्या खण धातूपासून खणणे, घराचा खण
हे शब्द आलेले आहेत त्याचेच रूप खाना हे आहे. म्हणून कारखाना, ज्या खणात म्हणजे घरात कर्मकार काम करतात ते स्थल म्हणजे कारखाना. धर म्हणजे जसे वेत्रधर, यापासून दार म्हणजे धरणारा, बाळगणारा. आधान शब्दापासून दान जसे पणाधान किंवा पानदान. विरहित पासून बे जसे बेशुद्ध म्हणजे शुद्धीविरहित. ही प्राकृत रूपे उत्पन्न झालेली आहेत आणि जुन्या हिंदी ग्रंथातूनही आढळतात. तेव्हा हे प्रत्यय वा शब्द केवळ ते पर्शियनमध्येही आढळतात म्हणून ते विदेशी असलेच पाहिजेत असे समजणे हे भ्रमास्पद आहे. येथे एखाद दुसऱ्या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी मतभेद होऊ शकेल, तो फुटकळ प्रश्न आहे. संशयास्पद फुटकळ अडचणीवरही सोपा उपाय आणि संशयित शब्द कसा ओळखावा याचा नियम. 46. ज्यास विशिष्ट शब्द परकीय असे वाटेल त्याने तोही सोडून तदर्थक इतर स्वदेशी शब्द वापरावा. आपल्या स्वदेशी भाषेत सामील मल्याळमपासून काश्मीरपर्यंत प्रत्येक भावना आणि वस्तुनिदर्शक अनेक शब्द विखुरलेले आहेत. त्यातून वाटेल तो घ्यावा. या लेखात वर दिलेल्या किंवा इतर शब्दांची व्यक्तिशः उपपत्ती देणे अप्रस्तुत आणि अशक्य आहे. मूळ धातूपासून प्रस्तुत शब्द व्यवहृत होईतो तो अनेक रूपातून आणि अर्थातून प्रवास करीत असतो हे तज्ज्ञास सांगणे नकोच. येथे इतका सार्वत्रिक नियम लक्षात ठेविला म्हणजे पुरे की जो शब्द मराठीत किंवा उर्दूतही आहे तो उर्दूचा आहे किंवा पर्शियन भाषेत आणि हिंदीत ज्याची रूपे समान आहेत ते शब्द पर्शियन आहेत असा मुळीच नियम नाही. अनेक शब्द आपल्या भाषेप्रमाणेच पर्शियनमध्ये व अरेबीतही व्यवहृत असले तरी ते केवळ तेवढ्यासाठी विदेशीय होत नाहीत जे शब्द संस्कृत धातूपासून वा हिंदी धातूपासून अपभ्रंशाच्या आमच्या व्याकरणातील सामान्य नियमाप्रमाणे सहजगत्या सिद्ध होऊ शकतात आणि ज्यांचा उपयोग कोणत्याही जुन्यातल्या जुन्या उपलब्ध हिंदी ग्रंथातून सापडतो ते स्वदेशी होत. ही सुटसुटीत व्याख्या अगदी तुरळक अपवाद सोडून शब्द आपला की दुसऱ्याचा हे ओळखण्यास सर्वत्र उपयोगी पडेल. या व्याख्येच्या निष्कर्षानेच परीक्षून आम्ही बहुतेक शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो. 47. तथापि ज्या भाषेतल्या विकृतीपासून तिचे संरक्षण करण्यास आम्ही झटू इच्छितो त्याच भाषेचे बाळकडू आम्हासही पाजलेले असल्याने नकळत किंवा निरुपाय म्हणून काही शब्द आमच्याही लिखाणात आलेले आढळावेत हे साहजिकच आहे. परंतु आमच्या भाषेतही रोगाची काही लक्षणे मधून मधून प्रकट होतात. यावरून तो रोगच हितकारक आहे असे सिद्ध होत नसून उलट तो इतका हाडीमासी खेळलेला असल्याने इतरांनी आमच्यापेक्षाही अधिक दक्षतेने आपापल्या लिखाणातून त्यांचे उच्चाटन करावे हे सिद्ध होते. कोणी कोणी आम्ही बॅरिस्टर, सॉलिसिटर इत्यादी शब्द देखील त्याज्य मानतो की नाही असा प्रश्न केलेला आहे. त्यास उत्तर इतकेच की त्यांनी तेही त्याज्य मानून आमच्यावर कडी करावी. त्यात आम्हास आनंदच आहे. परंतु सर्वसाधारण नियम म्हणून इतके सांगणे योग्य आहे की बॅरिस्टर, MA, BA इत्यादी उपाधीचे निदर्शक असले शब्द विशिष्ट नावाप्रमाणेच भाषांतरार्ह नाहीत. ज्याप्रमाणे खलिफा, पोप, शंकराचार्य या विशिष्ट नावांनी त्या त्या विशिष्ट अधिकाराचा बोध होतो तीच स्थिती या शब्दांची आहे. जेव्हा त्या त्या संस्थाच त्या त्या उपाधीस स्वदेशी शब्द योजितील तेव्हा राजसत्तेच्या आधारावर जगत असलेले कलेक्टर अधिक शब्द जसे ती राजसत्ता स्वदेशी रूपांतर पावतील तसेच तेही स्वदेशी पदव्यांचे रूपात परिणामित होतील. तरीही तोवर न थांबता परदेशी शब्दाचे स्थली स्वदेशी योजणे जर अर्थहानी न होता आजही शक्य असेल तर ते तसे अवश्य करावेच. मराठीत नवीन उर्दू शब्द घुसडू देऊ नयेत आणि इंग्लिश शब्द मध्येच कुठेतरी घुसडण्याची बाडगी खोड ही निंद्य आहे. येथपर्यंत ज्यांनी त्यापुढची पायरी मात्र आमच्याबरोबर चढण्याचे नाकारून केवळ इतकाच उपदेश दिला आहे की कोणताही अतिरेक त्याज्य असून सुवर्णमध्येच ग्राह्य आहे. 48. परंतु कोणती पायरी
ते आमच्याबरोबर चढू इच्छित नाहीत. किंवा सुवर्ण मध्यमाची व्याख्या काय आहे हे मात्र त्यांनी स्पष्टपणे कुठेही व्यक्त केलेले नाही. वास्तविक स्थिती अशी आहे की अतिरेक त्याज्य हे आम्हीही म्हणत आहोत आणि सुवर्ण मध्यम ग्राह्य हे वाक्य तर अरिस्टॉटलच्याही फार पूर्वीपासून ज्याचे त्याचे ओठावर नाचत आलेले आहे. पण मुख्य अडचण सुवर्ण मध्यमाची व्याख्या कोणती या प्रश्नाची आहे. जो तो आपापल्या खोडीचे समर्थन ज्या योग्य होईल त्या मर्यादेस सुवर्ण मध्यम म्हणतो. कोणी रूढ उर्दू शब्द राहू द्यावेत पण इंग्लिश शब्द मात्र नकोत या सुवर्ण मध्यम म्हणतात. तर कोणी आज वाईफचे श्राद्ध आहे या वाक्यासही सुवर्ण मध्यम म्हणून अनिंद्य समजतो. तेव्हा हा घोटाळा सुवर्ण मध्यमाची शक्य तितकी स्पष्ट रूपरेखा आखल्या वाचून मोडावयाचा नाही हे उघड होते. ज्या भावनेचे आणि वस्तूंचे उत्तम निदर्शक असे आमचे जुने शब्द होते व आहेत व आपणास सहज साधिता येतील त्या स्थळी निष्कारण विदेशी शब्द वापरू नयेत. परंतु विशिष्ट वस्तूंचे विशेष नामाप्रमाणे असणारे किंवा ज्यातील खोच वा सुटसुटीतपणा आपल्या भाषातून व्यक्त करणे अशक्य आहे ते विदेशी शब्द मात्र स्वीकारण्यास काही प्रत्यवाय नाही. हीच काय ती भाषा शुद्धीच्या सुवर्ण मध्यमाची खरी रूपरेखा होय. यात भाषेची शक्ती आणि संपत्ती हरण करणारा आकुंचितपणाचा अतिरेक आणि तिचे स्वत्व हरण करून तिला बाटकी बनवणारा आत्मघातकीपणाचा अतिरेक हे दोन्ही सहजच टाळले जातात. परंतु हे मात्र स्पष्टपणे सांगितले पाहिजे की त्याज्यच असणाऱ्या या दोन्ही अतिरेकातून जर आम्हास एक कोणचा तरी अतिरेक निवडणेच भाग पडेल तर 49 त्यातल्या त्यात आज मॉर्निंगला वाईफला फिवर चढला होता तरी तसाच स्टीमरने फर्स्ट क्लासचे तिकीट काढून बॉम्बेला आलो. अराईव्ह होताच स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर थर्मामीटर अप्लाय करून बघतो तो टेम्परेचर 102. हे वाक्य बोलणाऱ्या बाटग्या अतिरेकापेक्षा आज सकाळीच कुटुंबाला ताप भरला परंतु तसाच आगनावेने म्हणजे अग्निनौकेने पहिल्या वर्गाची दर्शिका काढून मुंबईस आलो. पण अड्ड्याच्या चबुतऱ्यावर तापमापन लावतो तो तापमान 102 असे म्हणणारा 16 अतिरेकच आम्हास अधिक अनुकरणीय वाटतो. कारण हा स्वदेशी अतिरेक भाषेचे जीवन फार तर आकुंचित करेल परंतु तो पहिला बाटका अतिरेक तिचे जीवनाचा घातही सोडणार नाही. हाच बाटका अतिरेक. 50 सुवर्ण मध्यम शब्दसंपत्ती वर्धक इत्यादी गोंडस नावाखाली छापून समाजात वावरत राहिल्याने 10 वर्षांपूर्वी जे परके शब्द नवे वाटत ते आज रूढ अतिरेकाकडे अपराधी दुर्लक्ष केले तर आणखी 10 वर्षात घरोघर रूढ होतील. आणि मग रूढ शब्द राहू द्यावे म्हणून म्हणणाऱ्या सद्गृहस्थास त्यांचाही कैवार येऊन तदर्थक आणखी कितीतरी आपल्या शब्दास मरणाचे दारी बसावे लागेल. आम्हास देशनिर्वासनाची शिक्षा होऊन आम्ही काळ्या पाण्यावर गेलो तेव्हा क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांव्यतिरिक्त आऊट, रेडी हे शब्द देशी खेळात घुसले नव्हते आणि खेड्यापाड्यात त्यांचा मागमूसही नव्हता. आता 14 वर्षांनी परत स्वदेशी येऊन पाहतो तो कोकणासारख्या कोणामध्येही लहानसहान खेड्यात मुलामुलींच्या घरगुती खेळात रेडी, 1 2 3 आऊट हे शब्द रुळलेले आहेत. आंधळ्या कोशिंबिरी, लपंडाव, शिवाशिवी इत्यादी मुलींच्या खेळात लहान मुली हेच रेडी, आऊट शब्द प्रत्ययही वापरतात. पूर्वीचे सावध, मारला, धरला, पडला हे शब्द सांगितले तरी वापरणे त्यास प्रथम कसेसेच वाटते. आणखी 10 वर्षांनी हे जुने शब्द पार नामशेष झाले म्हणजे त्या खेळातील रेडी आणि आऊट शब्दांनाही रूढ म्हणून घरात घुसले म्हणून राहू द्या म्हणणारे सुवर्ण मध्यमवादी निघतील. आणि कित्येक इतिहासवेत्ते या परदेशी शब्दांच्या त्यातील उपयोगावरून हे खेळ देखील विदेशातूनच आलेले असावेत म्हणून संशोधनपूर्ण निबंध लिहून दक्षिण प्राईज कमिटीकडून पारितोषिकेही मिळवतील. दुकानी पाट्यांवर नि नावांचे पाट्यांवर इंग्रजी शब्द आणि नावेही आद्याक्षरात घालण्याची मूर्ख खोड. 51 ज्या गावात वा नगरात
इंग्रजी लोक वस्तू घेण्यास येण्याचा वा भेटीस येण्याचा मुळीच संभव नसतो, तेथेही दुकानदार वा घराधिकांवर वस्तूंची वा ग्रहस्थाधिकांची नावे इंग्रजीत लिहून पाट्या लावलेल्या असतात. हेअर कटिंग सलून, क्लॉथ मर्चंट, टेलर्स, बुक सेलर्स अँड पब्लिशर्स, टीव्ही ढेकणे, लीडर अशा पाट्या अशा इंग्रजी शब्दात लावणे ही एक टूमच झाली आहे. आता हा केवळ छचोरपणा नव्हे काय? पाट्या गिऱ्हाईके वाढावी म्हणून लावणे. गिऱ्हाईकात हजारामागे एकासही त्या शब्दांचा नीट अर्थ कळणार नाही, अशा स्थळीही त्या पाट्या लावून गिऱ्हाईके वाढतील काय? त्यापेक्षा मराठीत पाटी रंगविणार, शिंपी, केस कापणार, विधिज्ञ, आत बाहेर म्हणजे इन आउट असे सोपे शब्द लिहून जर पाट्या लावल्या तर अधिक गिऱ्हाईकास त्या आकर्षित करणार नाहीत का? परंतु अशा इंग्रजी अगडवंप शब्दांच्या पाट्या हा एक दुकानाचा अलंकार आहे किंवा एक रूढीजन्य संस्कार आहे असे या गावंडळ दुकानदारास वाटत असावे. काल अभिप्रायार्थ कोकणातील एका तालुक्याच्या गावातून केश तैलाची कुपी आली. तीवर मराठी अक्षरातच पण हेअर ऑइल म्हणून छापील कागद चिकटिवला होता. परंतु एवढी हास्यास्पदता पुरेशी न वाटूनच की काय, हे दुकानदार त्या पाट्यांवर आपली नावेही इंग्रजी अद्याक्षरातच देत असतात. R.M. बुडगे, W.H. रडतोंडे. बुडवे आणि रडतोंडे यांना जरी ही इंग्रजी अद्याक्षरातील स्वकीय नावे विसंगत वाटली नाहीत, तरी कोणत्याही स्वाभिमानी महाराष्ट्रीयास ती तशी वाटतील यात शंका नाही. प्रशाळेतील म्हणजे हायस्कुलातील मुलेही अरे SV, अरे MG अशा इंग्रजी अद्याक्षरात एकमेकास हाक मारताना ऐकू येतात आणि त्यास त्यांचे शिक्षक वा पालक कोणीही हसत नाहीत वा दाबीत नाहीत. पण जर एखाद्या स्वाभिमानी विद्यार्थ्याने वर्गात अनावश्यक इंग्रजी वा उर्दू शब्द बोलण्याचे टाळले तर त्यास अतिरेकी म्हणून शिक्षक सुद्धा हसताना वा एक प्रकारच्या कंटाळ्याने त्याकडे बघताना आढळून येतात. अद्याक्षरातच हाक मारणे वा लिहिणे तर मग म काळे, ग जोशी असे प्रयोग नाही का करता येणार? परंतु शेळपट परधार्जिणेपणा हा ज्या तेजोहीन पिढीत उदारपणे म्हणून पूजिला जातो आणि योग्य स्वाभिमानही अनुदारपणासारखा भासतो, त्या पिढीत आपली नावे आपल्याच अद्याक्षरात लिहून वा संबोधू इतका देखील बाणेदारपणा कुठून सापडणार? कोण्या इंग्लिशाने कधी आपले जॉन स्टुअर्ट मिल हे नाव जॉ स्टू मिल असे लिहिलेले आढळते का? प्रत्येही नवीन विदेशी शब्दास आत घेणारा अजागळपणा. 52. हाच अजागळपणा आता या क्षणी अनेक उर्दू आणि इंग्रजी शब्दास मराठीच्या मंदिरात न कळता चोरासारखा घुसू देत आहे. मुंबईच्या काही कादंबऱ्यांमागे सेन्सेशनल हा शब्द लावण्यात येतो. अजूनही सेन्सेशन कशाशी खायची हेही सहस्त्रात एकास माहीत नाही. थोडक्याच दिवसात विशिष्ट प्रकारच्या कादंबऱ्यांमागे हा शब्द नेहमी पाहून त्या शब्दासरशी तो विशिष्ट प्रकार संबोधित होऊ लागेल आणि मग शिक्षितात सेन्सेशनल हा शब्द अगदी तोंडी बसेल. सुशिक्षित रंगोपंतांच्या तोंडून आण रे ती सेन्सेशनल कादंबरी ही आज्ञा ऐकिता बाळ्या आणि बाबी आणि गृहलक्ष्मी आणि गडीही तो शब्द शिकतील. आणखी 10 वर्षात घरीदारी सेन्सेशनल हा शब्द रूढ होऊन जाईल. इलेक्शन मॅनिफेस्टो याचीही गती वेळेवर न रोधिलास अशीच होणार आहे. आमच्यासमोर हे एक चित्रमय जगतचे रद्दी अंकांचे चिठोरे पडलेले आहे. त्यात एक कवी भवानी तरवारी शाहिराचा शाहिरी मुजरा करिता करिता म्हणतात, ते नाचले शूर तकदीर, त्या मर्दांचे तकदीर नाचले ते नाचले, पण आमचे कविवर यांना हात जोडून सांगणे आहे की आता यापुढे निदान बिचाऱ्या मराठीचे तकदीर तरी असे तरवारीच्या धारेवर धरू नये. हा तकदीर शब्द साधारण मराठी बोलणाऱ्यांच्या सहस्त्रांमागे 10 तरी कळतो आहे का? दैव, कर्म, भाग्य अशी अनेक विविधार्थ सूचक नावे स्वदेशी असता तदर्थक हा विदेशी निब्रट शब्द
आपल्या कोमल कवितेच्या बोकांडी बसविल्याने लवलेश तरी काही शोभा आली आहे का? पण कोणता तरी मुसलमानी शब्द कुठून तरी चोरून मारून आणून जर कवितेत दडपला नाही, तर मग कसली ती शाहिरी कविता आणि कसला तो शाहिराचा शाहिरी मुजरा? परंतु स्वदेशी नवीन शब्द रूढ होणे महाकठीण आहे, म्हणून हेच लोक म्हणतात. 53. आश्चर्याची गोष्ट ही की तकदीर, दिल, सेन्सेशन इत्यादी आमच्या भाषेच्या प्रकृतीशी अगदी विसंवादायी असणारे परकी शब्द तित निष्कारण घुसडले जात असता, त्याविरुद्ध मात्र हे कानाला कसेसेच लागतात, ही नवी व्याध कशाला आणली, अशी ओरड कोणीही सुवर्ण मध्यमाचा अभिमानी करीत नाही. परंतु नवीन कल्पना दर्शविण्यास एखादा संस्कृत शब्द कोणी योजला किंवा रूढ विदेशी शब्दाचे स्थानी उपयोजिला की हा नवीन शब्द कसला रूढ होतो, हा आशावादीपणाचा अतिरेक आहे, ही नसती ब्याद कशाला आणली, अशा अनेक प्रकारच्या चिंतेने त्याच मंडळींची तोंडे अगदी उतरून जातात. परंतु जर ते पूर्वीचे हॉस्पिटल, म्युन्सिपाल्टी असले जड शब्द वा रेडी, आउट इत्यादी आता आता घुसत असणारे शब्द परकी असताही आपल्या अशिक्षित समाजापर्यंतही कसे परिचित होत गेले हे पाहतील, तर त्यास सहज आढळेल की विदेशी शब्दांचे ठायी नवे स्वदेशी शब्दही आम्ही निर्धार करून योजू लागलो, तर त्याच परंपरेने बोलता बोलता ते रूढ होतील. विदेशी अपरिचित शब्द जर अगदी शेतकऱ्यांपर्यंत रूढ होऊ शकतात, तर स्वदेशी आणि म्हणूनच सापेक्षता मुळातच किंचित तरी परिचित असणारे शब्द प्रयत्न केला तर रूढ झालेच पाहिजेत. विदेशी रूढ शब्दास त्यांनी अगदी हाकलून लावले नाही, तरी निदान त्यांच्या जोडीने तरी ते नांदू शकून विदेशी शब्दांचे प्रतिस्पर्धी स्वामित्व तरी चालू देणार नाही. विष्णुशास्त्री उर्दू शब्दांविरुद्ध का नव्हते? 54. कोणी कोणी आम्हास असे अडवू पाहतात की विष्णुशास्त्री यांनी घरीदारी इंग्रजी भाषेचा वा शब्दांचा उपयोग करण्याविरुद्ध लिहिले आहे. हे जरी खरे आहे, तरी त्यांनी उर्दू विरुद्ध काही फारसे लिहिले नाही. त्यास आमचे असे उत्तर आहे की उर्दूची घातक मगरमिठी सर्व हिंदू भाषांसह मराठीसही बसण्याची वेळ येईल आणि उर्दूसच राष्ट्रभाषा करा असा दुराग्रह उघडपणे धरण्याइतकी मुसलमानी महत्वाकांक्षा चढेल होईल, हे शास्त्री बुवांचे काळी कोणाच्या फारसे लक्षात येण्यासारखे नव्हते. जे उर्दू शब्द घुसले ते घुसले. आता राजसत्ता बदलल्याने तो पेच सुटला आहे म्हणून उर्दूकडे दुर्लक्ष केले तरी चालेल, परंतु जिचा पगडा राजसत्तेच्या आधाराने मराठीवर संपूर्णपणे बसण्याची भीती उत्पन्न होत आहे, त्या इंग्रजी भाषेच्या गुप्त आक्रमणाकडे मात्र कडक लक्ष दिले पाहिजे, असे त्यांस साहजिकपणेच वाटले. विष्णुशास्त्र्यांच्या परिस्थितीत त्यांनी जे म्हटले ते नवीन परिस्थितीलाही लागू करणे किंवा त्यास त्रिकाल सत्य मानणे बाबा वाक्यम प्रमाणवत होईल. मोरोपंतांच संस्कृत ज्ञान एखाद्या पुराणिका इतकेच साधारणपणे होते, असे तत्कालीन संशोधनाच्या प्रगतीप्रमाणे शास्त्री बुवांनी सहजच विधान केले. परंतु आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथसंपत्तीवरून संस्कृतावर प्रभुत्व गाजवण्याइतके मोरोपंत संस्कृतातही व्युत्पन्न होते असे दिसून आले असताही शास्त्री बुवांच्या विधानासच चिकटून बसणे जशी चूक होईल, तशीच त्यांच्या उर्दू विषयक मताचीही गोष्ट आहे. आज जर ते स्वतः जिवंत असते, तर त्यांच्या स्वाभिमानी स्वभावावरून पाहता सद्य परिस्थितीत त्यांनी परकी शब्द घालिविण्याच्या या चळवळीचाच पुरस्कार केला असता, हे अधिक संभवनीय वाटते. आणखी शेवटचे उत्तर आहेच की जर विष्णुशास्त्र्यास उर्दू शब्द बहिष्कृत वाटले नाहीत, तर ते स्वतः शिवाजी महाराजांसच वाटले होते. शब्दप्रमाणावरच अवलंबून राहायचे असले तरीही भाषा शुद्धीकरणास स्वयंमेव छत्रपतींच्या राजाज्ञेचाच आधार आहे. आम्हास तरी परिस्थितीनेच उर्दू शब्द बहिष्कार्य करणे भाग पडले. 55. शास्त्री बुवांची गोष्ट तर दूरच, परंतु आम्ही कारागृहात जाईतोपर्यंत आम्हासही उर्दू शब्दांचे कुठे वावडे होते.
इंग्रजी शब्द आम्ही टाळू, परंतु उर्दू शब्द अगदी खड्यासारखा निवडून काढण्यासाठी तीव्र प्रवृत्ती तेव्हा नसल्याने आमच्या यौवनकालीन ग्रंथात आणि कवितात आम्ही आज निसंकोचपणे वापरलेले आहेत. परंतु बंगालसारख्या प्रांतात की जेथे मुसलमानांच्या घरातही उर्दू कोणास बहुधा समजत नाही, तेथेही जेव्हा मुसलमानांनी अरेबी देखील उर्दूच बोलावी म्हणून चळवळ सुरू केली, इतकेच नव्हे तर हिंदूस उर्दू भाषा आणि पर्शियन लिपी देखील हिंदुस्थानची राष्ट्रीय भाषा आणि लिपी मानण्यास भाग पाडू म्हणून हजारो मुसलमानांच्या प्रतिज्ञा होऊ लागल्या आणि एका बाजूने अलीगडाहून उठलेली उत्तरीय लाट यांच्या पकडीत मराठीसही उर्दूची आज नाही उद्या मगरमिठी पडणार अशी धास्ती वाटू लागली, तेव्हा आम्हासही उर्दू शब्दास बहिष्कार्य समजण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रात बळावावी म्हणून प्रयत्न करणे भाग पडले. आमची सर्व मराठी लेखकास विनंती आहे की आम्ही आजपर्यंत उर्दू शब्द कधीकधी वापरले म्हणून पुढेही वापरू असा दुराग्रह न धरता ज्याप्रमाणे गेल्या 8-10 वर्षात भाषेच्या कल्याणार्थ त्यास वापरीनासे झालो, त्याचप्रमाणे त्यांनीही पूर्वी चुकी झाली म्हणून पुढेही ते करण्याचा किंवा उर्दू शब्द वापरणे ही चूकच नाही म्हणून म्हणण्याचा दुराग्रह सोडावा, यातच मराठी भाषेचे हित आहे. 56. मराठीवर उर्दूचे संकट आलेलेच नाही असे म्हणणारे टीकाकारही दुर्दैवाने आम्हास भेटले आहेत. त्यापैकी एकाने तर अगदी अखंडनीय म्हणून एक उदाहरण दिले आहे की अहो कोकणात पहा, मुसलमानास पर्शियन शब्द देखील येत नाहीत, मराठी बोलतात, मग त्यास उर्दूचा अभिमान तो कुठून असणार. या आक्षेपकांच्या डोळ्यात परस्पर कोकणी मुसलमानांनीच एक झणझणीत अंजन गेल्याच वर्षी घातले हे महाराष्ट्रीयांनी ध्यानात धरावे. कोकणी मुसलमानांची एक मोठी शिक्षण परिषद रत्नागिरीत झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष एक मोठे सरकारी अधिकारी होते. त्या मुसलमान अधिकाऱ्यांच्या आणि इतर वक्त्यांच्या भाषणात असे स्पष्ट सांगण्यात आले की कोकणी मुसलमानास जी आपली धर्मभाषा नाही ती आपल्या घरादारातून बोलण्याची लाज वाटावयास पाहिजे. ही लज्जास्पद स्थिती टाळण्यासाठी शेकडो रुपयांचा निधी उभारून ठिकठिकाणी उर्दू शाळा काढण्यात येणार आहेत. सध्याही कोकणात उर्दू शाळा भराभर वाढत असून त्यांना शिक्षक पुरवण्यासाठी शिक्षक शाळाही निघाल्या आहेत. त्यास सरकारी कोशातून अनेक शिष्यवृत्त्या सढळ हाताने मिळतात. जर कोकणाची ही स्थिती, तर महाराष्ट्रातील इतर प्रगतीपर मध्य प्रांतांची काय स्थिती असेल ते सांगणे नकोच. आज नाही उद्या उत्तरेची मुसलमानी भाषाच राष्ट्रभाषा करण्याची ही दुराग्रही लाट महाराष्ट्रातही सर्वत्र पसरून सहस्रो मुसलमान उर्दूच डोक्यावर घेऊन आपल्या खऱ्या मातृभाषेच्या छातीवर नाचण्यास कमी करणार नाहीत. त्यांच्या सहवासात मराठीमध्ये जर वेळीच आपण तिच्या दारावर एव्हापासून कडक पहारा ठेवला नाही, तर उर्दू शब्दांचा धुडगूस सुरू होऊन तिलाही सिंधी पंजाबी प्रमाणे स्वत्वहीन होऊन जावे लागेल. नाही म्हणणाऱ्यांनी ध्यानात धरावे की सिंधी पंजाबी वाङ्मयही एका काळी मराठीप्रमाणेच शुद्ध होती आणि ज्या मुसलमानी चळवळीने आणि हिंदूंच्या बाबड्या चालू दे रे म्हणणाऱ्या ढिलाईने त्या स्वत्व गमावून बसल्या. तीच मुसलमानी चळवळ महाराष्ट्रात सुरू झाल्याविना राहत नाही. जे संकट 10 वर्षांनी सर्वांसच दिसणार आहे ते आज आम्ही दृष्टोत्पत्तीस आणतो आहोत इतकेच. म्हणून तेव्हापासूनच सावध होऊन मराठीत शुद्ध राखण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हाच शहाणपणा आहे. 57. अहो भाषा भाषेस बळी पडणे ही नियतीच आहे असेही एका तत्वज्ञाने आम्हास उपदेशिले आहे. आजची भाषा उद्या नाहीशी होणार किंवा रूपांतर होऊन कोण्या अन्य जीवनात जीवमान राहणार हा सृष्टी नियम आहे. तीच स्थिती शब्दांची. त्या तत्वज्ञांचे हे म्हणणे तर खरेच आहे. तथापि हा सृष्टी नियम घरेदारे गोपुरे यांचंही लागतो नाही काय? पण म्हणून घराला पडलेली भगदाडे कोणी बुजवे नयेत की काय? भाषाच काय, पण आजचा माणूसही उद्या मरतो, मग तो तत्वज्ञ का असेना, पण तरीही रोगांवर औषधोपचार करण्यास
तत्वज्ञ देखील धडपडतच असतात. पौष्टिके घेताना देखील आढळतात. त्या व्यतिरिक्त भाषा काय किंवा हे उभे जगत काय, प्रत्येक सावयव वस्तू एक दिवस रूपांतर वा विनाश पावणार हा जसा सृष्टीनियम आहे, तसाच आपले अस्तित्व शक्यतोवर अक्षुण्य राखण्यासाठी आणि स्वत्व शुद्ध ठेवण्यासाठी विनाशी शक्तीशी सारखी झटापट करीत राहणे हाही त्या प्रत्येक सावयव वस्तूचा स्वभाव सृष्टीनियमच नव्हे काय? जे जे विदेशीय अनुकरण लोकहितवर्धक असेल ते मात्र त्याज्य नाही. 58. आम्ही विदेशी शब्द निष्कारण घेऊ नयेत म्हणून जरी म्हणत असलो तरी त्यामुळे विदेशी भाषेतील सुरेख वाक्प्रचार वा उदात्त कल्पना वा अगाध ज्ञान ही आम्ही त्याज्यच समजतो असे मानणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणे होय. असा विपर्यास करणारे स्वतःच हास्यास्पद करून घेताना जे जे उत्तम, अनुकरणीय आणि लोकहितवर्धक असेल ते आपण कोणापासूनही शिकावे, अनुकरावे. बालादपि सुभाषितम ग्राह्यम, यात मानापमानाचा मुळीच प्रश्न नाही. आणि तो प्रश्न जरी जमेस धरला तरीही आजपर्यंत उभ्या मनुज जातीस या भारतवर्षाने भौतिक व तात्विक ज्ञान किंवा कला यांचे जीवनद ऋण इतके दिलेले आहे की ते त्यास भांडवलावर त्यांनी थाटलेल्या त्यांच्या आजच्या दुकानातून आम्ही कितीही सामानाची उचल केली तरी सहसा फिटणारे नाही. म्हणून स्वस्थ बसू नका. 59. आता या विषयावरील चर्चेचा हा समारोप पुरा करता करता पुन्हा एक वेळ इतकीच विनंती करावयाची आहे की रूढ विदेशी शब्द काढणे वा नवीन स्वकीय रूढ करणे कठीण आहे अशी आधीच समजूत करून घेऊन स्वस्थ बसू नका. हुतात्मा हा शब्द एका वर्षाचे आत मार्टर या इंग्रजी शब्दाचे अर्थी प्रचलित नसला तरी परिचित झाला नाही काय? तीच स्थिती क्रमांक म्हणजे नंबर, निश्चित म्हणजे खात्री, स्तंभ म्हणजे कॉलम या आणि इतर शब्दांची आहे. प्रयोग करीत गेले म्हणजे आपोआप लेखातून शिक्षितात आणि शिक्षितातून अशिक्षितात हे शब्द पाझरत जातील. केवळ काही मंडळींना निश्चय केला पाहिजे. शिक्षक वर्गानेही या शब्दांची शेवटी जोडलेली टिप्पणी किंवा टाचण म्हणजे यादी नव्हे, आपल्या विद्यार्थ्यांकडून उतरवून घेऊन नेहमी समोर ठेवावे. जुन्या लेखकास हे जड जाईल, पण नवीन पिढीला हे शब्द सहज घालणे उपहासास्पद आणि निंद्य आहे ही सामाजिक भावना तीव्रपणे एकदा उत्पन्न केली की कार्य झाले. लेखक वृंद आणि शिक्षक वर्ग. 60. लेखक वृंद आणि शिक्षक वर्ग ही भावना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास सर्व मराठी लेखक वृंद आणि शिक्षक वर्ग सहाय्य करील आणि श्री शिवछत्रपतींचे आणि विष्णूशास्त्र्यांचे हे एक व्रत तरी नेटाने पुढे चालविल ही आमची निश्चिती आहे. इतकेच नव्हे तर अशा प्रयत्नास यश येऊन मराठीत व्यर्थ शिरलेल्या उर्दू आणि इंग्रजी शब्दांचे प्रमाण कमी होऊन आणि हिंदू भाषात शुद्ध स्वकीय शब्दांचा भरणा जसजसा वाढेल तसतसे आज जे या प्रयत्नांकडे साशंक वा सविरोध पाहत आहेत ते देखील आनंदित होतील. कारण अर्थहानी न होता सुंदर स्वकीय शब्दांनी हिंदू भाषा परिपुष्ट, परिमार्जित आणि परिवर्धित होत असता कोणा भाषेच्या अभिमानास आनंद झाल्याविना राहील? कोणा हिंदूचे हृदय उल्हास पावल्याविना राहू शकेल? आता असा सतत परिश्रम केल्यानंतरही काही काही राजकीय आणि शास्त्रीय परकीय शब्दही राहतीलच. त्यातील राजकीय शब्द जसे जिल्हा, कलेक्टर, गव्हर्नर इत्यादी ते ती सत्ता जशी जशी स्वकीयत्व पावेल तसे तसे सहजच पालटतील. 61. तथापि हे नवीन शब्द राजकीय लिखाणातील का होईना रूढ करीताना त्या शुद्ध आणि सुटसुटीत स्वकीय प्रतिशब्द प्रथमपासूनच योजनाचा प्रघात पाडित असावे. हिंदीत तसेच करीतात. म्हणजे कायदे कौन्सिल किंवा जबरी संभोग यासारखे विद्रूप शब्द निपजवायचेच नाहीत. भाषेमध्ये थोडे शब्द परभाषेतील असणे
ही गोष्ट निराळी आणि त्यांची स्वकीय शब्द मारून टाकणारी नारायणरावांसारख्या गारद्यांसारखी प्राणघातक अरेरेवी चालू देणं व परकीय शब्द घेण्यात काही हानी व दुर्बलता नसून ते एक जसे काही भूषणच आहे अशी विकृत समजून करून घेणं निराळं. या चर्चेत भाग घेणाऱ्यांचे आभार मानून निरोप घेतो. 62. शेवटी उर्दू, इंग्रजी इत्यादी परकी शब्दांडे त्याज्य दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ती उत्पन्न करण्याचा जो लेखकाचा मूळ हेतू, तो या विषयासंबंधी सबंध महाराष्ट्र लेखक वर्गातच नव्हे तर शाळातील विद्यार्थ्यांपर्यंत जी खळबळ उडाली आहे आणि प्रशाळेत म्हणजे हायस्कुलात या विषयावर परीक्षेत निबंधही ठेवल्याची जी उदाहरणे घडत आहेत, त्यायोगे बराच सिद्धीस गेला हे पाहून आम्हास वाटत असलेले समाधान व्यक्त करून आणि ज्या विद्वान ग्रहस्थांनी या चर्चेत अनुकूल वा प्रतिकूल पक्षी भाग घेतला त्यांनी लोकांविषयी जो आदरभाव व्यक्त केला, तदर्थ त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून आम्ही मराठी शुद्धीकरणाची ही लेखमाला पुरी करतो आणि या कार्याचा परामर्श घेणे न घेणे आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर सोडून या विषयाचा निरोप घेतो.